देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगलम मुनीन्द्राय. यदा लंबोदरमहन्ति सदा मृत्युर्भसम्. तदा लम्बे दयालंबो लंबोदरपदाम्बुजम्. शारदा शारदा वदना वदनाम्बुजे. सर्वदा सर्वदा स्वाहं सन्निधिं सन्निधिं. नमः
च पुन्हा स्मरे नित्यं महापातकनाशनं भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. निरूपणासाठी घेतलेला जगद्गुरु तुकोबांचा आहे. ते म्हणतात, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतेला जसा आपला पती हे सर्वस्व असतं, त्याप्रमाणे आम्हाला हा नारायण आहे. 3 चरणांचा हा भंग आहे. पण पहिल्या 2 चरणामध्ये ते दृष्टांत देत आहेत. दुसऱ्या चरणामध्ये ते आपल्याला सांगतायत की सर्व भावे लोया आवडे हे धन तैसा नारायण आम्हा. मग दुसरं उदाहरण देत आहे की धनलोभ्याला जसं धन आवडत असतं, त्याप्रमाणे हा नारायण आहे, तो आम्हाला प्रिय आहे. मग पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. आपण पतिव्रतेची माहिती खूप बघितलेली आहे. जेव्हा आपण स्त्री जन्म बघितला त्यावेळी पतिव्रता कशा असतात, तर ह्या 5 पतिव्रतांचं आपण दररोज सकाळी स्मरण करत असतो, नित्य स्मरण, प्रातस्मरण करत असतो. का बरं सकाळी सकाळी करायचं? कारण त्यांचे गुण आपल्यामध्ये यायला पाहिजेत म्हणून. मग असे ह्या 5 जणींमध्ये काय गुण होते? की अहल्या जी गौतम मुनींच्या शापाने शिळा होऊन पडली होती, पण त्याचा जर खरा गुह्यार्थ बघितला तर तिचं जीवन शीलावत झालंय. म्हणजेच ती निश्चल होती मनाने. हा तिचा निश्चलपणा आपण घ्यायचा. कुठल्याही प्रसंगामध्ये संसारामध्ये राहताना हा निश्चलपणा जर आपल्यामध्ये आला तर तिचं स्मरण करण्यात अर्थ आहे. नाहीतर प्रसंगाने आपण जर विधा मनस्थिती झाली तर यांचं स्मरण करून काही उपयोग नाही. आणि ह्या कथेतून आपल्याला असं एक घ्यायचंय की जरी तिच्या मनामध्ये क्षणभर का होईना इंद्राबद्दल आसक्ती निर्माण झाली, पण तिला पश्चाताप झाला. आणि आपण बघितलं की पश्चातापाला क्षमा करणं हा धर्म सांगितलेला आहे. म्हणून गौतम मुनींनी तिला शाप दिलाय. पण नुसता शाप दिला का हो? ते स्वतः सुद्धा तपश्चर्येला गेले. म्हणजे पती पत्नींचं नातं कसं असावं ते ह्या कथेतून आपल्याला दिसतं. नुसतीच तू शिळा होऊन पडशील असं नाही, तर तिला उशापण तिने मागितलाय. तेव्हा सांगितलंय की जेव्हा राम प्रभू या आश्रमाच्या वाटेने जातील त्यावेळी तुझा उद्धार होईल. म्हणून तिने पण तपश्चर्या केली. शीलावत जगतमय तिचं जीवन म्हणजे काय, तर तिने पण तपश्चर्या केली. कारण सहजासहजी प्रभू भेटतो का? काहीतरी उपासना तिथे असायला पाहिजे. त्याप्रमाणे तिने पण तिथे कठोर अशी तपश्चर्या केली आणि निश्चलतेने आपली ही तपश्चर्या तिने केलेली दिसते. म्हणून पहिलं नाव पतिव्रतांमध्ये तिचं सांगितलेलं आहे. अहल्या द्रौपदी. द्रौपदी असं कोणी म्हणेल की तिला 5 पती होते, मग ती कशी काय पतिव्रता, असं आजकालची पिढी विचारते प्रश्न. पण त्यांच्यामध्ये एक संकेत ठरलेला होता की 2.5 महिने जी ज्या भावाकडे असेल ती एकांतात असताना तिच्याकडे बघायचं नाही, हा त्यांच्यामध्ये नियम ठरलेला होता. आणि अत्यंत तेजस्विनी, कारण ती यज्ञात प्रकट झालेली होती, पराक्रमी होती. आणि दुसरं म्हणजे तिचा अत्यंत वाखाणण्यासारखा गुण म्हणजे तिच्या जवळ मातृशक्ती जी होती, वात्सल्य मूर्ती होती. ज्या वेळेला कौरव युद्धामध्ये हरत चाललेले होते म्हणून अश्वत्थामाने जे ब्रह्मास्त्र सोडलं, त्याच्यामध्ये पांडव म्हणजे तो मारायला आलेला, पण पांडवांची मुलं तिथे मृत झालेली आहेत. आणि ती मृत झालेली मुलं बघून अत्यंत द्रौपदी शोकाकुल झाली. आणि असं झालं की जो कोणी हे कृत्य केलंय
त्याला माझ्या समोर उभं करा. आणि म्हणून भीमाने अश्वत्थामाला तिच्या पुढे उभं केलं. पण ज्या क्षणी ती अश्वत्थामाकडे बघते त्यावेळेला तिच्या मनामध्ये करुणा उत्पन्न होते. ती का की 5 मुलं जाऊन मला जे दुःख झालं ते आमच्या गुरुपत्नीला व्हायला नको. पुत्र शोकाचं दुःख हे अत्यंत कठीण असतं आणि ते आमच्या द्रोणाचार्य गेले होते पण त्यांच्या पत्नीला ते व्हायला नको म्हणून त्याला ती सोडून नाही. म्हणजे जशी ती पतिव्रता होती तशी स्त्रीची जो मुख्य गुण आहे वात्सल्य हे आपल्याला तिच्याकडे दिसते. त्यानंतर अहल्या, द्रौपदी, सीता. सीतेवर पण आपण एक पूर्ण आख्यान बघितलेलं आहे. पण संपूर्ण जीवन हे राममय तिचं झालेलं होतं की ज्या वेळेला रामरायांनी तिचा त्याग केला तेव्हा ती लक्ष्मणाला म्हणते की मी कुठे जाऊ. म्हणजे तिला वनात जाण्याचं दुःख होतं का हो? नव्हतं. दुःख कशाचं होतं तर आता मला दररोज माझे प्रभू चरण दिसणार नाही. म्हणजे पतीशी एकरूप झालेली अशी आमची सीतामाई, क्षमेची मूर्ती असणारी अशी ही सीता. म्हणजे आपण बरेच उहापोह करतो त्याच्यावरती की रामाने सीतेवर अन्याय केलेला आहे. पण ती एका अक्षराने तरी कधी तिच्या जीवनात म्हटलंय का रामाने माझ्यावर अन्याय केलाय. म्हणून तिने तर तिचं कर्तव्य, पत्नीचं कर्तव्य तरी सुद्धा तिने पाळलेलं दिसतं की त्यावेळेला तिने लक्ष्मणाबरोबर निरोप पाठवलाय की तू राजा राम म्हणून जे मला इकडे पाठवलंस तर तुझं राजा रामाचं कर्तव्य विसरू नकोस. हा निरोप आपल्या पतीला दुःखामध्ये सुद्धा पाठवणारी अशी ही सीता म्हणून ती प्रातस्मरणीय आहे. त्यानंतर तारामती म्हणजे हरिश्चंद्राची पत्नी. ती सुद्धा अत्यंत व्रताचरणी होती आणि कर्तव्यनिष्ठ असल्यामुळेच ती हरिश्चंद्राला साथ देऊ शकली. म्हणजे तिचं वर्णन करताना असं आलंय की पाकड्यांवरनं चालली तरी तिच्या पायाला इजा होत असत, काटे टोचल्यासारखी, इतकी नाजूक होती. पण जेव्हा विश्वामित्रांनी परीक्षा घेतली त्यावेळी ती अनवाणी गेली. म्हणजे पतीची साथ ही सुखदुःखाच्या दोन्ही वेळा द्यायची असते पण आपल्याला आज हे चित्र दिसत नाही. आणि दुसरी तारा ती सुद्धा पतिव्रता होती म्हणजे वालीची पत्नी. ती सुद्धा अत्यंत हुशार, चाणाक्ष होती. तिचं भाषेवर प्रभुत्व होतं, मंत्र जाणणारी होती, राजनीती जाणणारी होती. अशी ही तारा ती सुद्धा पतिव्रता होती. आणि शेवटची श्लोकामधली शेवटची सांगितली ती मंदोदरी सांगितली. मंदोदरी जरी दानव पत्नी होती तरी पण ती पतिव्रता होती. कारण तिने शेवटपर्यंत रावणाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. तिला यश नाही आलं हा तिचा गुन्हा नाही, पण आपल्या कुलाला ही क्षय होणार आहे ती मी तुला परत करा असं ती वारंवार रावणाला सांगत होती. म्हणून मंदोदरी सुद्धा पतिव्रता ठरते. आणि त्याचप्रमाणे त्यांची सून म्हणजे सुलोचना, इंद्रजिताची पत्नी, ही सुद्धा पतिव्रता होती. रामायणातलाच प्रसंग आहे की ज्यावेळी इंद्रजिताला लक्ष्मणाने मारलं त्यावेळेला ती हार गुंफत होती. कारण तिला ठाऊक होतं की आपला पती विजय घेऊनच येणार आहे. आणि तेव्हा त्याचा उजवा हात हा तिथे आलाय तिच्या महालामध्ये आणि त्यांनी एक पत्र तिला लिहिलंय. आणि ते पत्र वाचून तिला कळलंय की त्याचं शीर हे प्रभू रामचंद्रांच्या बाजूला म्हणजे शत्रूच्या बाजूला आहे. म्हणून ती त्या शीर घेण्यासाठी म्हणून प्रभू रामचंद्रांच्या इथे येते. पण सगळेजण तिला म्हणतात की पतीचं शीर, तू खरी पतिव्रता असलीस तर ते मेलेलं शीर जे आहे त्याला हसवून दाखव. आणि खरोखरच ती त्या शिराशी बोलतीये, मुखकमलाशी. आणि ती म्हणतीये
की तुम्हाला मारलंय, कारण ती असते शेषाची मुलगी आणि शेषाचाच अवतार असणाऱ्या लक्ष्मणाने त्याला मारलेलं होतं. आणि माझ्या वडिलांना तुम्हाला मदतीला बोलवायला हवं होतं का असं विचारल्यानंतर ते शिर हसतंय. म्हणजे मृत झालेल्या पतीचं शिर हसवण्याची ताकद तिच्या पातिव्रत्यामध्ये होती. म्हणून पतिव्रता ह्या काही फक्त देवांमध्येच किंवा मानवांमध्येच असतं असं नाही, या दानवांमध्ये सुद्धा असतात. म्हणून ह्या प्रत्येक पतिव्रतेकडनं आपण जे गुण आपल्यामध्ये घ्यायचे आणि म्हणून त्यांचं प्रातस्मरण करायचं ते तेवढ्यासाठी. आणि सकाळी केलं की ते दिवसभर आपल्या मनामध्ये घोळत राहतं, त्याचा विचार मनन आपल्या मनामध्ये होतं. म्हणून हे प्रातस्मरणामध्ये श्लोक आपले दिलेले आहेत. मग पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाणे तुलसीदासांनी सुद्धा रामचरितमानस मध्ये 2-3 प्रकार पतिव्रतांचे दिले की पतीशिवाय दुसरं काहीही जाणत नाही, ती खरी श्रेष्ठ पतिव्रता सांगितलेली आहे. दुसरी पतिव्रता मध्यम पतिव्रता सांगितली आहे, ती म्हणजे इतर सगळ्या पुरुषांना ती आपले भाऊ किंवा वडील हे मानते. आणि तिसरी जी सांगितली आहे ती म्हणजे तिचं मन जरी गेलं तरी ती शरीराने पतीशी एकनिष्ठ असते. अशा ह्या पतिव्रत्यांची प्रत त्यांनी लावलेली आहे रामचरितमानसमध्ये. पण तुकोबा आपल्याला सांगतात की उच्च प्रतीची जी पतिव्रता आहे तिचा जसा भ्रतार हे प्रमाण असतं, ते जो म्हणेल ते ती करणारी असते. म्हणून तुका म्हणे पतिव्रता त्यांची काळावरी सत्ता, असं त्यांच्या एका अभंगात सांगितलेलं आहे. मग काळावर सत्ता देणारी सावित्री, आपण वटपौर्णिमेला तिची वडाची पूजा करतो, पण तिने ती 3 वर मागितली. सगळ्यांना आपल्याला कथा माहिती आहे. पण आज आपण त्यातलं काय बघायचंय, कालमानानुसार त्याच्यातला अर्थ काय बघायचा आहे. तर सत्यवानाला तिने जिवंत केले याचा अर्थ काय, तर तो वास्तविक पाहता क्षत्रिय होता आणि वनामध्ये राहत होता. म्हणजे तो आपलं मूळ स्वरूप हा विसरला होता. म्हणजे तू क्षत्रिय आहेस आणि तुला राज्य मिळवायचंय, पुन्हा त्याला क्षत्रिय करण्याची प्रेरणा देणं म्हणजे त्याचं पुनर्जन्म त्यांनी, असा आपण एक अर्थ त्यातनं काढू शकतो. सासू सासऱ्यांना सुद्धा ते अंध होते, त्यांना जीवनाचा दृष्टिकोन दिला. म्हणजेच अशा या पतिव्रतांचे हे गुणधर्म आपण प्रत्येक बाईनी जर घेतले तर तुकोबा जो दाखला देतात पहिल्या चरणामध्ये, तो दाखला खरोखरच अगदी तंतोतंत त्याला जुळेल. किंवा आत्ताच्या सावित्रीबाई फुले ह्या सुद्धा आपल्या पतिव्रताच होत्या. पतीच्या कार्यामध्ये मदत करणारी ती पतिव्रताच असते. स्वतः निरक्षर होत्या पण पतीकडनं सगळं शिक्षण घेऊन, म्हणजे शेतामध्ये बोटाने अक्षर गिरवली त्यांनी आणि पुढे सगळ्या मुलींना शिक्षण देण्याचं कार्य त्यांनी पुढे सुरू केलं. म्हणून आज आपण स्त्रिया एवढं शिकतोय. कालमानानुसार आपल्या मुलींच्या शिक्षणात जो खंड पडला होता तो खंड त्यांनी भरून काढलाय, तो बाजूला केलाय. त्यातलं जो अडथळा होता तो त्यांनी बाजूला केलाय. म्हणून त्या सुद्धा पतिव्रता अशा अनेक आपल्याकडे उदाहरणं आहेत. म्हणून अशा पतिव्रतांचं स्मरण करणं आणि ह्या पतिव्रता जशा पतीशी एकनिष्ठ आहे तसं आम्ही नारायणाशी एकनिष्ठ आहोत. मग अशी म्हणजे अनन्य भाव जिथे असायला पाहिजे तो अनन्य भाव आपल्याला इथे तुकोबांचा दिसतो. दुसरा त्यांनी उदाहरण दिलंय ते धनलोभी जो माणूस आहे त्याला सतत पैसा 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 हेच दिसत असतं, दुसरं त्याला काहीही दिसत नाही. मग ह्या अमुक एक गोष्ट केली तर त्याला मला पैसा मिळणार आहे का, हा विचार तो सतत करत असतो. म्हणजेच थोडक्यात त्याच्या मनामध्ये कुठला विषय असतो, धनाचा असतो. म्हणून त्याच्या मनामध्ये जसा धनाचा विषय असतो तसाच विषय आमच्या मनामध्ये हा नारायणाचा आहे. म्हणून तुकोबांनी हे उदाहरण दिले. मग तुका म्हणे एकविध झाले मन. आता आपण नवविध बघितले, पण एकविध म्हणजे काय, तर अनन्य हा शब्द जो आहे तो संस्कृत मधला आहे, पण त्याचाच समानार्थी शब्द हा प्राकृतातला
एकविध म्हणजेच अनन्य असणं हा त्याचा अर्थ आहे. मग तुकोबा म्हणतात की आमचं मन हे एकविध झालंय त्या भगवंताशी, त्या पांडुरंगापाशी. मग अशी अनन्यता ज्याच्या ठिकाणी असेल त्याला दुसरं विठ्ठलापासून काहीच दुसरं दिसतच नाही. तो जिथे पाहतो तिथे त्याला भगवंत दिसत असतो. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, अशी उक्ती संतांचीच आहे. मग अशी अनन्यता आपल्याला अनेकांमध्ये दिसते आणि म्हणूनच ते श्रेष्ठ झालेले असते. की ज्या वेळेला एकलव्य सुद्धा अनन्य होता ना, की द्रोणाचार्यांकडे गेलाय आणि मला आपल्याकडनं विद्या शिकायची, पण त्यांनी नकार दिलाय, पण त्याचा भाव अनन्य होता. म्हणून मातीचा पुतळा त्यांनी केलाय आणि त्या पुतळ्याकडनं शिक्षण घेतलंय. म्हणजेच तो स्वयं शिक्षणाने इतका श्रेष्ठ धनुर्धर झाला की ज्या वेळेला एकदा अर्जुन आणि हे सगळे राजपुत्र आणि द्रोणाचार्य एका वनामध्ये आलेले असताना तिथे एक कुत्रा भुंकत होता आणि तो कुत्रा इतका भुंकत होता तर त्याचा आवाज बंद करण्यासाठी म्हणून ह्या द्रोणाचार्य एकलव्याने बाण मारले आणि ते बाण त्याच्या मुखामध्ये असे मारले की त्याचं तोंड बंद झालं, पण त्याच्या मुखाला एकही इजा झाली नाही. म्हणजे त्याचं हे धनुर्धारी पण बघून अर्जुन सुद्धा चकित झाला की अशी धनुर्विद्या तुम्ही मला नाही शिकवली, असं तो द्रोणाचार्यांना म्हणतो. मग ह्यांचे गुरु कोण आहेत, कोणी हे बाण मारले म्हणून शोध घेतल्यानंतर एकलव्याची गाठ पडली. आणि मग तुम्ही कोणाकडनं शिकला, तेव्हा तो पुतळा केलेला होता तो त्यांनी दाखवला. पण पुढची गोष्ट महत्वाची आहे की द्रोणाचार्य त्याला म्हणाले की तू जर माझ्याकडनं विद्या घेतलीस तर माझी गुरुदक्षिणा मिळेल. एखादा आपल्यासारखा असता तर तुम्ही कुठे प्रत्यक्ष शिकवलं असं म्हटलं असतं, पण गुरुचरणी अनन्य भाव होता. आणि महाभारतामध्ये युद्ध जिंकायचं असेल तर धनुर्धर जो श्रेष्ठ आहे तो अर्जुनच असला पाहिजे. या हेतूने द्रोणाचार्यांनी त्याचा उजवा अंगठा गुरुदक्षिणा मागितली आणि तत्क्षणी तो उजवा अंगठा त्यांनी कापून दिलाय गुरुदक्षिणा म्हणून. म्हणजे इतकी अनन्यता सद्गुरूंपाशी किंवा भगवंतापाशी असायला पाहिजे, तर तो अनन्य भाव भगवंतापर्यंत पोहोचतो आणि मग त्याचा योगक्षेम हा भगवंत चालवत असतो. म्हणून भगवंतानीच गीतेमध्ये सांगून ठेवलेला आहे की माझ्या ठिकाणी जो रत झालेला आहे, माझ्याशिवाय ज्याला काहीही दिसत नाही, त्याची सेवा करायला मी जातो. असाच एक दुसरा अनन्य भक्त, म्हणजे सगळे विठ्ठलाचेच भक्त असतात असं नाही. एक शंकरांचा भक्त होता, वासू नावाचा गवळी, आणि दररोज तो दूध विक्रीचा व्यवसाय करत असे. आणि दूध विकून झालं की उरलेलं जे दूध असायचं ते त्या गावातले ते शंकराचं मंदिर होतं, तिथे तो शंकराला अभिषेक करायचा. एक दिवस त्याचा मित्र त्याला म्हणतो की अरे सगळं उरलेलं दूध ते शंकरावर का ओततोस तू, त्याच जर पुन्हा तू आठवलंस, त्याचा खवा केलास किंवा दही करून चटका केलास तर तुला चांगले पुन्हा धनप्राप्ती होईल. तेव्हा तो म्हणतो अनन्यता किती असावी, म्हणजे मूर्तीत सुद्धा शंकर बघणं हा दृष्टिकोन त्या वासू गवळ्याला होता. तो काय आपल्या मित्राला सांगतो की इतर जे दूधवाले आहेत ना ते दुधात पाणी घालून भगवंतावर अभिषेक करतात. मग त्या पाणी घातलेल्या दुधाचा अभिषेक भगवंत घेतो आणि मग तो अशक्त झाला तर, म्हणून मी निरस दूध जसं गाईचं दूध येतं तसा मी त्याला अभिषेक करतो. एक दिवस असं झालं की काहीतरी संकट आलं आणि एकही मापटं त्याचं विकलं गेलं नाही, म्हणजे घालायला त्याला जाताच आलं. पण नित्याच्या व्यवसायाप्रमाणे की दूध उरलेलं सगळं दूध शंकरावर अभिषेक करायचं आणि सगळं उरलेलं दूध तो आज मंदिरात घेऊन आलाय. तेव्हा ते मंदिराचे पुजारी म्हणतात की अरे वासू, तू आज एवढं सगळं दूध तू शंकरावर घालणार, अरे ते वाया जाईल, याच्यापेक्षा दुसऱ्या तऱ्हेने पण तू सेवा करू शकतोस.
तो म्हणतो काय करू, दुसरा प्रकार काय ते तुम्ही मला सांगा, मी पटलं तर करीन. तेव्हा ते म्हणतात की ह्या दुधाची तू खीर कर, त्या खिरीचा नैवेद्य शंकराला दाखव आणि मग तू गावातल्या लोकांना तो प्रसाद म्हणून दे, म्हणजे तो सगळ्यांच्या मुठी लागेल. आणि ह्या वासूला हे पटलं आणि त्यांनी त्या सगळ्या दुधाची खीर केली आणि गावामध्ये भगवंताला नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून वाटली. आता त्याचा असाच नेम सुरू झाला की दररोज खीर करावी, शंकराला दाखवावी आणि गावामध्ये प्रसाद वाटावा. होता होता शंकर पार्वती ज्यावेळी विमानातून आकाश मार्गे जात होते आणि तेव्हा पार्वती म्हणते की हा तुमचा खरा अनन्य भक्त दिसतोय. तेव्हा शंकर म्हणतात आपण घेऊ परीक्षा. म्हणून मोठे गडगंज असे शेठजींचं रूप घेतात, त्यांची बायको ही पार्वती होते आणि हे शेठी ह्या वासू गवळीजवळ जातात आणि त्याला म्हणतात की तू सगळं आमचं दूध, तुझं दूध आहे ते आम्हाला दे. तर तो म्हणतो की मी तुम्हाला जेवढं मी विक्री करतो तेवढं देऊ शकेन, पण मी माझ्या शंकरात भगवानांचा अभिषेकाचं दूध ते मी तुम्हाला देणार नाही. तर म्हणे आम्ही तुम्हाला चौपट पैसे देतो, पण तरी सुद्धा मी तुम्हाला ते दूध देणार नाही. म्हणून शंकर भगवान एका वृद्ध माणसाचं रूप घेतात आणि ज्या वेळेला तो खिरीचा नैवेद्य दाखवतात त्यावेळेला हा ब्राह्मण जे शंकर बनून आलेले असतात वृद्ध, ते भक्षण करतात आणि खरोखरच याला कितीही प्रलोभन दाखवली तरी सुद्धा याची अनन्यता ढळली नाहीये. म्हणून त्याचं सगळं पुढे हित करणारे हे शंकर भगवान होते. म्हणून अशी अनन्यता पांडुरंगाशी तुकारामांची आहे. म्हणून तुका म्हणे एकविध झाले म्हणून. तुकारामांना दिसत होतं का हो काही दुसरं विठ्ठलाशिवाय? कुठल्याही गोष्टीमध्ये विठ्ठल तिथे त्यांना दिसत होता. म्हणजे असं सांगितलेलं आहे की खरं म्हणजे की मिरचीचा व्यवसाय ते करायला आमचे पनवेलमध्ये ते जात असत, पण मिरचीचा व्यवसाय जरी केला तरी मी रची अभंग असं बरं का. म्हणजे जळी स्थळी त्यांना पांडुरंग दिसायचे आणि प्रत्येक त्यांच्या घर जे प्रसंग आपण बघितले तर पांडुरंग पांडुरंग कितीतरी असे आपण प्रसंग त्यांच्या जीवनात बघतो की त्यांना भगवंताशिवाय दुसरं काही दिसत नाही. जेव्हा बहिणाबाईंची गाय ह्या सालोमालोनी आपल्या घरामध्ये लपवून ठेवली होती आणि तेव्हा ते म्हणाले की आपण स्वतःहून त्यांना त्रास द्यायचा नाहीये, कारण सालोमालो मध्ये सुद्धा त्यांना विठ्ठलच दिसत होता. मग विठ्ठलाला आपण कसा त्रास द्यायचा? म्हणजे प्रत्येकाचं, म्हणून महाराज जे म्हणतात की प्रत्येकामध्ये तुम्ही भगवंत बघितलात की तुम्ही त्याचं मन मोडणार नाही ना. मन कोणाचे कधी दुःख व्हावं. मग पुढे भगवंत काय करतो, त्या सालोमालोंच्या घराला आग लागते आणि ती गाय बाहेर पडते. म्हणजेच भगवंताशी एकरूप झालेले अनन्यतेने त्यांना शरण गेलेले जे तुकोबा होते, त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रसंगामध्ये भगवंत पांडुरंग त्यांच्या मदतीला आलेले दिसतात. तसंच त्या धान्य राखण्याचं, शेत राखण्याचं काम त्यांनी एकदा घेतलेलं आणि शेत राखताय पण मुखामध्ये नामस्मरण आहे आणि शेत राखायचंय आणि हा जो शेतकरी होता तो वारीला गेलेला आणि तुकोबा नामस्मरण करताय. आधी बीज एक शेतामध्ये उभ्या पिकामध्ये सोडतो. पिकाची नासधूस ती गुरं करतात
आणि परत त्या शेतकऱ्याचे कान भरण्यासाठी सालोमालोच जातोय की त्या तुक्याला कशाला राखणदारीचं काम दिलंस. पण मनाची निश्चलता त्यांची होती. म्हणजे पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, की पतीशी जशी पतिव्रता एकनिष्ठ असते तसं भगवंताशी एकनिष्ठ असणारे तुकोबा सालोमालोंना काही बोलले नाही, त्या शेतकऱ्याला पण काही बोलले नाही. उलट तो शेतकरी म्हणतात की मला इथे 7 खंडी माझं दरवर्षी धान्य निघतं, तेवढं जर मला मिळालं नाही तर तुमची झोपडी मला लिहून द्या. पण भगवंतानी काय केलं हो, रात्रीच्या रात्री रास इतकी वाढलीये की ती धान्य उरलं. पण तो शेतकरी सुद्धा चोख मनाचा होता. 7 खंडी धान्य काढून घेतलं, उरलेलं तुकोबांकडे पाठवलं. आणि बैलगाड्या तुकोबांच्या घराशी आली. पण तुकोबांनी ते घरात ठेवलं का हो, घरात खरा म्हणजे खायला दाणा नव्हता, तरी सुद्धा तुकोबांनी ते वाटून टाकलंय की हे आपलं नाही. म्हणजे त्या शेतकऱ्याला म्हटलं आधी की तुझंच आहे, तुझ्या शेतात पिकलंय. पण तो म्हणतो एवढं पिकत नाही, हे तुमचं आहे. आणि इतकं दान दिलं की एवढं धान्य घरी आल्यामुळे त्या आवलीनी पीठ दळलं होतं आणि सगळं धान्य लुटून झालं. आणि एक म्हातारी आली, आहे का हो थोडस काही. तुकोबा असं म्हणाले नाहीये, अहो दळलेलं पीठ सुद्धा तिला दिलं. म्हणजे एकनिष्ठता किंवा विठ्ठलाशी एकविध मन होणं म्हणजे काय, हे तुकोबांचं चरित्र त्याला सांगून जात. म्हणून तैसा नारायण आम्हा नारायण तैशात. जसं धन सगळीकडे दिसतं तसं आम्हाला पांडुरंग सगळीकडे दिसणार, असा हा भाव तुकोबांचा. म्हणून देहूमध्ये सगळेच जण येतात हो, आपण पण देहूमध्येच आलो, पण राम त्याच्यात येतोय का. म्हणून तुकाराम हे देहूत जरी आले तरी ते तुकाराम असं म्हटलं जातं. असे तुकोबा एकविध मन झाले की दुसरा कुठलाही विचार नाही. ज्या वेळेला ऊस त्यांना कोणी दिला आणि भरपूर मोठी होती आहो, पण कोणाला नाही म्हणायचं नाही, कारण प्रत्येक जण पांडुरंग आहे. आणि गावातली मुलं ऊस घेतायत, एक आम्हाला द्या, एक आम्हाला द्या, असं करत जी मोळी होती ती एक ऊस उरला होता. आता घरी एकच ऊस घेऊन आलाय, पोरं 2. आवली म्हणते अहो दोघांसाठी 2 तरी आणायचे, म्हणून रागे भरलीये आणि तोच ऊस त्यांच्याच पाठीत मारला आणि 2 तुकडे समान झाले. परत आवलीचं कौतुक करतात, किती ग न्यायी आहेस, अगदी 2 सारखे तुकडे केलेस. म्हणजे रागे भरणंच तिथे माहिती नाही. प्रत्येका ठिकाणी हा भगवंत बघण्याची जी त्यांची वृत्ती होती, म्हणून तुका म्हणे एकविध झाले. मग असं मन जर आपल्याला एकविध करायचं असेल तर त्याच्यासाठी उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. आता गोपींनी सुद्धा अनन्य भावानी भगवंताची आराधना केली, उपासना केली. की ज्या वेळेला एका गोपीनी घरदार सोडून सगळ्याच गोपी त्याच्याकडे गेलेल्या, पण एकीला नवरा बांधून घरी ठेवतो, तेव्हा ती गोपी काय म्हणते की तुम्ही माझं शरीर बांधून ठेवू शकता, माझं मन तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. ते मी कृष्णाला केव्हाच दिलंय. म्हणून एक पद आहे, 10-20 असती कारे मने उद्धमा, 10-20 असती कारे मने उद्धमा, एक मात्र होते ते दिले मानवा, 10-20 असती कारे मने उद्धमा. उद्धव जेव्हा त्यांची भक्ती भगवंतानी त्याला कळावी म्हणून भगवंतानी उद्धवाला पाठवलं होतं. पण गोपींची भक्तीच इतकी अनन्य होती
की एक मन जे होतं ते आम्ही आमच्या माधवाला कृष्णाला कधीच देऊन टाकलं. म्हणून आज आपण गोपीचंदन का लावतो आहोत? गोपींचं तिथे जे एक मन रत झालेलं होतं, अनन्य झालेलं होतं, म्हणून आज गोपीचंदन आपण आपल्या मस्तकाला लावतो. इतकं श्रेष्ठत्व ह्या अनन्यतेमध्ये आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही अनन्य होता, ही अनन्य भक्ती भगवंताची करता, त्यामुळेच त्या भक्तीला 2 पुत्र होतात. ते म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. म्हणजे ज्ञानी असलेले शंकराचार्य शेवटी आपल्याला काही पदांमध्ये भज गोविंदम भज गोविंदम म्हणतात की नाही. म्हणजेच भक्तीचा ओलावा जिथे आहे तिथे ज्ञान आणि वैराग्य नक्कीच येतं. पण ज्ञान भक्त असेल तर तुम्हाला भक्ती येईल अशी ते तुम्हाला शाश्वती देता येईल. भक्तीच्या ऐवजी तिथे अहंकार उत्पन्न होऊ शकतो. पण भक्तीच्या ठिकाणी वैराग्य आणि ज्ञान हे दोन्हीही प्राप्त होतं. म्हणून आपलं मन हे एकविध केलं पाहिजे. मग ते तुम्ही भगवंताशी करा नाहीतर सद्गुरूंशी करा. पण एकविधता, अनन्यता ही तुम्हाला आपल्यामध्ये आणायची असेल तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला तेच दिसलं पाहिजे. जे जे ज्या ठिकाणी आपण पाहू तिथे तेच आपलं आराध्य दैवत दिसलं पाहिजे. तरच आपलं मन हे एकविध झालंय असं होईल. म्हणून अनन्यता किती असावी की त्या गोष्टीवर आपला विश्वास बसलाच पाहिजे. एक पुराणिक होते आणि पुराणिक कथा सांगतात ना सारखे, आणि अनेक स्त्रिया या तिथे कथा ऐकायला, पुराण ऐकायला येत असत. आणि एकदा पुराण संपलं आणि हे कोणीतरी बोलवलं म्हणून जायला निघाले तर मध्ये नदी होती. आता नदीला पूर आलाय आणि आता ते म्हणतात की जायचं कसं. तर त्या सगळ्या स्त्रिया म्हणतात, अहो तुम्ही आम्हाला नाही का सांगितलं भगवंताचं नाव घ्या आणि तुम्ही तरुण जाल. आम्ही दररोज तसेच जातो, तुम्ही पण चला. पण तोंडाने सांगणं आणि आचरणात आणणं यात फरक आहे. म्हणून शेवटी ते पुराणिक बुवा म्हणाले की तुम्ही माझ्या वचनावर विश्वास ठेवून ही नदी तरुण जात आहे, पण मी जाऊ शकत नाही कारण माझा त्या वचनावर विश्वास नाही. म्हणून ह्या स्त्रिया जे श्रवण करतात तिथे त्या आनंद झाल्या, म्हणून त्यांना ती नदी तरुण जातात. म्हणून आपण सुद्धा भगवंतावर, सद्गुरूंवर विश्वास ठेवला तर ती अनन्यता आपल्यामध्ये हळूहळू येऊ शकते, नव्हे येते. म्हणून ह्याचा अनुभूती आपण प्रत्यक्ष स्वतः घ्यायची. हा अनुभव दुसऱ्यांनी सांगून येत नाही. म्हणून मन झाले एकविध, पांडुरंगा वाचून मला दुसरं काही दिसत नाही, ही अनन्यता सांगण्यासाठी हा अभंग तुकोबांनी लिहिला आहे की पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. अत्यंत चपखल अशी बसणारी 2 उदाहरणं या अभंगामध्ये त्यांनी दिले आणि आपली अनन्यता हे ते आपल्याला सांगू इच्छितात. म्हणून मूळ पद्यामध्ये त्याला तुकोबा हेच सांगतात की मन एकविध करा, पांडुरंगाशी अनन्य रहा, भगवंताशी अनन्य रहा. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण
होती बरं. अत्यंत हलाखीचा संसार होता, पण मनाने भाबडी होती. वरून वरून आपल्याला दिसायचं की ती नावं ठेवायची त्यांना. आणि असा हा तुकोबांचा दारिद्र्याचा संसार. असे संसार भगवंत सगळीकडे बघण्याची वृत्ती असल्यामुळे दुष्काळ पडलाय आणि वाण्याचं दुकान सगळ्यांना मुक्त केलं. जे ज्याला हवंय त्यांनी घेऊन जा. आणि खतावण्या ज्या लिहिलेल्या होत्या, कोणी कर्ज घेतले, त्या सुद्धा इंद्रायणीमध्ये बुडवून टाकल्या. आणि त्यामुळेच गेही एक लेश सुद्धा वसन अन्न धान्य काही कसलाही घरामध्ये संग्रहच नव्हता. पण संतोष मात्र कसा होता, समाधान कसं होतं, महेंद्राला लाजवील असे. म्हणून कवी म्हणतात की काय वानू ह्या भक्तिरस समुद्र. अहो, ज्यांच्या हृदयामध्ये जो भक्तिरस समुद्र होता, त्या समुद्राचं मी किती वर्णन करू आणि काय वर्णन करू. असे हे तुकोबा. आणि दररोजचा नित्य नियम होता की सत्ग्रंथ वाचावे, भगवंतापुढे हरिकीर्तन करावं आणि त्याच्यासाठी एकांतवास घ्यावा. कारण एकांताने काय होतं, आपण बघितलं की आधी ते अध्यात्म श्रवण आणि त्यानंतर जे चिंतन मनन होतं, ते आपल्या हृदयातनं जर बाहेर यायला हवं असेल तर त्याला एकांत अत्यंत आवश्यक असतो. आणि म्हणून एकांत प्रिय अशा जागी तुकोबा जात असे. आणि मग हे एकांत प्रिय वातावरण कुठे मिळेल, तर देहूपासून जवळच असणारा, आपल्याला इथून दर्शन होतं भंडारा डोंगराचं. कालच अभ्यंकर म्हणाले, म्हटलं उद्या जायचं आपल्याला भंडारा डोंगरावरती. तर अशा रमणीय असा हा भंडारा डोंगर, आणि तिथे आपण जाऊ, त्या भगवंताचं नामस्मरण करावं, अभंग रचना कराव्या आणि देहभान विसरून बरं अमुक वेळ झालं की मी घरी जाईन असं नव्हतं. आणि 2 दिवस तुकोबा घरी चाले नाही. आता ही आवली, तिचं नाव खरं जिजाई होतं, पण आवले ती प्रेमाने म्हणायचं नाव होतं बरं तुकोबांचं. आणि ही आपल्या मुलांना पाठवते, जा जरा बघून या यांना कुठे गेले. आणि मुलं हुडकायला गेली आहेत, पण रिक्त हस्तानी घरी आले आणि म्हणताय, आई बा कुठे मी सापडला नाही. अरे, त्या काळ्या विठ्याच्या देवळात बघितलं का? तिथं मी बघितलं, पण नाही माहिती. मग चावडीत बघितलं का? आणि मग ती म्हणते, आता तुम्ही जीवन घ्या बरं, तुम्ही काय आता यांची वाट बघू नका, मी तुम्हाला भाकर तुकडा वाढते आणि मी त्यांना शोधायला जाते आणि त्यांना भाकर घेऊन जाते. तेव्हा मुलं म्हणतायत की अगं आई, नुसतं उपाशीच आहेत ना 2 दिवसाची, तू पण आमच्या बरोबर बस आणि मग बाला शिदोरी घेऊन जा. ती म्हणते, नाही, माझ्या घास एक सुद्धा घास माझ्या यशाखाली उतरणार नाही, यांना दिल्याशिवाय मी जेवणार नाही बरं. आणि मुलं चेष्टा करतात आणि ती म्हणताय की बाबाचं, आई तुझं खूप प्रेम आहे ना ग बाबांवर, ते लाजते बर. आणि ती म्हणते, ह्यांचं बी माझ्यावर लई प्रेम. तर मुलं म्हणतात, म्हणूनच दररोज भांडत असतेस ना ग प्रेमिले, आता बघा समोर बघा आणि जेवा. आणि
त्या मुलांना वाढलंय. एका फाटक्या पंचामध्ये भाकरी घेतलीये, कांदा घेतलाय, 2-4 मिरच्या घेतलीये आणि पाण्याचा कुंड्या घेतलाय आणि निघाली. मुलांना सांगते घराकडे लक्ष ठेवा बरं आणि विचार करतेय. गावी असता अन्न देणे, गावी असता अन्न देणे, असते गावात जसे असते त्यांना भाकर तुकडा द्यायला सोबत जात. आता हे कुठे गेले असतील? आपल्या नवऱ्याची सगळी वित्त पाती बसलेला असते. आता मात्र ते जो भंडारा आहे तिथेच नक्कीच वाडी गेली आहे आणि निघाली. आता रणरणत ऊन होत. अहो पूर्ण अंग वस्त्र सुद्धा घ्यायला ऐकत नव्हती, तर पादत्राण कुठून घेणार? म्हणून कवी असं म्हणतात की निर्धनाची जी चिन्ह आहेत ना ती निर्धनच जाणू शकतात. पूर्ण अंगावरती साडी सुद्धा फाटली होती, तिथे ठिगडं लावलेली होती आणि भर दुपारची ही आवली निघाली आपल्या पतीला शिदोरी घेऊन. आणि बघते किती दूर अजून डोंगर आहे, म्हणून असं करून बघते. होता होता डोंगर जवळ आला आणि चालतीये चालतीये चढतीये. आता घाट झालाय तर तेव्हा नव्हता होत असं. काटे कुठे त्याच्यामध्ये होते आणि क्षणाभरामध्ये जरा ते अर्ध्या डोंगरावर आली आहे आणि करवंदीचा काटा थोर, करवंदीचा काटा थोर पडला होता वाटेवर आणि तो करवंदीचा काटा तिच्या पायात आर पार गेलाय आणि आई आई ग म्हणून कळवळली. 2 दिवस अन्न नाही पोटामध्ये, वरती रणरणत ऊन आहे आणि काटा टोचलाय आणि खालून गेलाय तो वरपर्यंत आलाय. बरं आत्ताच का तुला टोचायचं होतं असं म्हणून काट्याला दोष देते. पण मनात माझे धनी उपाशी आहे 2 दिवस, आता हे काटा काढेपर्यंत वेळ जाईल हा विचार मनामध्ये आहे बरं तिच्या. आणि म्हणून काटा काढायचा प्रयत्न करते आणि त्यामध्ये अहो जो मला एकविधतेने भसतोय त्याच्यासाठी मला जायला हवं ना. म्हणून भगवंत एका म्हाताऱ्याचं रूप घेऊन येतोय. काय झालं की काटा रुतलाय वय, देते मी काढून. आणि म्हणून तिचा पाय हातात घेतलाय. अहो करवंदी म्हणजे काय? करवंदी बंधन करायचे हाताने, असा पांडुरंग स्वतः तिथे काटा काढायला आहे आणि काटा काढायचं काम चाललंय. एकीकडे लवकर काढ रे, ते आमचं येड कोण तुका व? हा 2 दिवसाचे उपासी आहे ना व, म्हणून चालले मी बिगी बिगी. आणि एवढ्यामध्ये नाव पण विचारलंय. काय तुझं नाव? विठू. विठ्या इथे पण आलास का तू? आता खरा विठ्ठल होता पण हात जोडायची इच्छा नाही होती, कारण तिची सगळी भिस्त जी होती ती तिच्या मंगळाईवरती होती. आणि तो दिसायला नको म्हणून मान इकडे करते आणि जो काटा काढलाय, अरे 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 माणूस आहेस का हैवान, जरा हळू काढ. काटा निघालाय आणि तो काटा निघालाय आणि म्हणून त्याला पुन्हा विचारले, काय नाव म्हणालास?
विठ्ठल. आणि मग हिची अवस्था अशी झाली, कारण हरी तर तिथे तिला दर्शन देण्यासाठी आला होता. म्हणजे भक्तासाठी इतरांना तो आधी दर्शन देतो, असं आपण अनेक चरित्रांमध्ये बघितलं. आणि तो आपल्याला दिसून येईल म्हणून ही पाठ करते. पण हरी इथे तिला दिसणारच होता, कारण भगवंताने अशी माया केली आहे की ती जिथे दिसेल तिथे तिला तो काळा विठू दिसत होता. म्हणून तिने डोळे मिटून घेतले, पण तो सुद्धा अंतरात्म्यामध्ये तिच्या गेलाय. इतकं तिचं भाग्य होतं, कारण का पतिव्रता होती म्हणून, की जिची देवावरी सत्ता हे तिला समजत नव्हतं. तिचा भोळा भाव आपल्या पतीवर होता, पण तो भाव पांडुरंग जाणत होता. आणि त्या काटा मोडल्यामुळे जीव कासावीस झालेला होता. आणि वर्णन करतात कवी, साग मननी सानिध जीव झाला कासावीस, जीव झाला कासावीस, तुझ्या आली जाईस. जीव झाला कासावीस, तुझ्या आली जाईस. सारे गेले माया सारे माया गेले नेत्र भरून पाहे रक्त ते वाहत आहे. नेत्र भरून पाहे रक्त पायी वाहत आहे. जीव झाला कासावीस, तुझ्या आली जाईस. जीव झाला कासावीस, तुझ्या आली जाईस. रक्त वाहतंय, मलमपट्टी केलीये पांडुरंगाने, पण त्या काटा टोचण्याच्या वेळी बरोबर आणलेलं पाणी सांडून गेलं. आता माझ्या धन्याला मी कुठलं पाणी देऊ, असा विचार करत लंगडत लंगडत वरती गेली आहे. तर आमच्या तुकोबांचं ध्यान लागलेलं होतं आणि मनाने मुखाने चाललेलं होतं. वृक्षवल्ली आभार सोयरी वनजनी, वृक्षवल्ली आभार सोयरी वनजनी. सुसरे आळली भगवंताच्या ध्यानामध्ये आपल्याला तहान भूक हे सगळं तुकोबा विसरून गेले. आणि ही चिदोरी घेऊन तिथे आली. घाम आपल्या पदराने पुसतीये, बसलीये समोर आणि तुकोबांना जागृत करते. अवधनी, भूक नाही का लागली आपल्याला? आणि भाकरी पुढे ठेवते, कांदा फोडून तिथे ठेवते. आणि प्रेम भरानी पती कसा जेवतोय असं बघते. आज आपल्याला हे चित्र दिसत, टेबलावर ठेवलंय, घ्या वाढून, माझी मालिका लागली. हे चित्र आज आपल्याला दिसतंय. पण पतिव्रता असलेली आवली तुकोबा जेवताना बघते. तुकोबांचं पण तेवढंच प्रेम होतं. आवले, तू पण जेवली नसशील ना ग? नाही नाही, आपण जेवा म्हणजे माझं पोट भरणार आहे. म्हणून तुकोबा तिला एक घास देत आहे. आणि लाजत लाजत तिने पण घेतलाय बरं. आणि विचार करते की ही भाकरी मीच केलीये ना, एवढी साखरेव आणि गोड कशी लागतीये. आणि मग तिच्या मनात विचार येतोय आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतायत तुकोबा.
काय झालं ग आवले? तेव्हा आवली म्हणते, मी लई भाग्याची मुलं, माझा देव माझ्या समोर बसून जेवतोय. तुमचा देव जेवतो का तुमच्या समोर बसून? या प्रश्नाला तुकोबांकडे उत्तर नव्हतं. पण उत्तर कसं दिलं? आजच्या निरूपणाच्या अभंगात तेव्हा अभंग त्यांना सुचलेला आहे. म्हणून पतिव्रते जैसा व्रतार प्रमाणे आम्हा नारायण तैशा. म्हणजे आवली जरी गावंढळ असली, ज्ञानी नसली, तरी तिच्या मनामध्ये आपल्या पतीची जी भक्ती होती ती अनन्य होती. तिची ती भक्ती एकविध होती की तिची भक्ती बघून हा अभंग सुचावा एवढं तिचं भाग्य होतं. म्हणून अशी पतिव्रता असायला पाहिजे की सुखात दुःखात ही आपल्या पतीला साथ देणारी, त्याच्याशिवाय अन्न ग्रहण न करणारी, त्याच्यासाठी सगळं तन मन धन देणारी अशी पतिव्रता असते. ती त्या पतीशी एकविध असते, तशी अवली होती. आणि म्हणून हा तुकोबांच्या मुखातून हा अभंग बाहेर पडला. आणि जसे तुकोबा एकविध होते, भगवंताशी अनन्य होते, तसंच अनन्यत्व आपण सुद्धा गुरूंचं करूया, भगवंताचं करूया. आणि ह्याच अभंगात म्हटल्याला की दोन उदाहरणं देतात की धनलोभी आणि पतिव्रता. तसं जर तुम्ही भगवंताची सतत आठवण केली, सतत त्याला कुठल्याही गोष्टीशी त्याला जोडलं की अनन्य भक्ती तुम्हाला सहज साध्य होईल. पूर्ण बंद्यामध्ये याला हेच सांगतात. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाणे, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाणे, आम्हा नारायण तैशा करी, आम्हा नारायण तैशा करी, पतिव्रते जैसा व्रतार
मानसी करीत असे, हा देव तुझा
आणा इकडे सगळंच घेऊन या. पडापडी नको. भीती बसली आता तुला.